विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कालपासून आपण डेरिव्हेटिव्हला सुरुवात केलेली आहे. चेन रूलचं थेरम मी काल एक्सप्लेन केलंय. कालचा व्हिडिओ बघितला नाही? आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ अगोदर बघा. थेरम पहिला समजून घ्या. आज मी काय करणार आहे, मी एक थोडेसे प्रॉब्लेम मी सिलेक्ट केलेत बरं का. ते सॉल्व्ह करून तुम्हाला देणार आहे मी. आणि त्यातले काही प्रॉब्लेम टेक्स्टबुकमधले सगळे प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. पण त्यातले काही प्रॉब्लेम आहेत तसे सीईटीत आलेले आहेत. चेन रूल खूप महत्वाचा आहे. भलेही डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू दे. लास्टच्या 2-3 स्टेपमध्ये फायनल डेरिव्हेटिव्ह काढताना बऱ्याच वेळा तुम्हाला चेन रूल हा अप्लाय करावाच लागतोय. मग आता सुरुवात करूया आपण. आणि हो, आपण आता 12th स्टँडर्डची सुरुवात करतोय. फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आपली संघर्ष बॅच असते तुम्हाला माहिती आहे. सीईटीचा पण क्रॅश कोर्स माहिती आहे. वेळ आली की या थोड्या काही दिवसात मी तो लॉन्च करणारच आहे. मॅथ्सचं मात्र रोजचं हे संध्याकाळचं लेक्चर तुम्हाला मी देणार आहे अगदी शेवटपर्यंत. ठीक आहे, मग सुरुवात करूया आपण. पहिला प्रॉब्लेम बघा. तुम्ही बघितल्या-बघितल्या थोडासा विचित्र वाटतोय प्रॉब्लेम, पण हा अतिशय सोपा आहे. अतिशय सोपा आहे. 1 मार्काला या टाइपचे क्वेशन्स परीक्षेत येतात. बघा त्यांनी काय दिलंय बघा, की y इक्वॉल्स टू a. पुढं काय दिलं रे? a रेज टू a आणि त्याला रेज टू लॉग a दिलंय. आणि लॉगचा रूल काय, की इथला टर्म आणि इथली टर्म सेम असेल, तर ते लॉग कॅन्सल होणार आणि इथं फक्त शिल्लक राहील कॉट एक्स. सिंपल स्टेप आहे. लॉगचे रूल वापरलेत, काही रिझन द्यायची गरज नाहीये. पहिली स्टेप झाली आपण. आता डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह काय? dy बाय dx. आता मला सांगा, a रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? a रेज टू x इंटू लॉग a. ओके. पण इथं a रेज टू कोण आहे? cot x. तो आपला u आहे. म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्हने इथं मल्टिप्लाय करावा लागेल. तोच तर चेन रूल आहे. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? जसं a रेज टू x साठी आपण a रेज टू x लिहिलं, लॉग a मल्टिप्लाय केलं. की तसंच येणार. a रेज टू कॉट x येणार इंटू लॉग a पण येणार. पण आता मल्टिप्लाय करावं लागेल डेरिव्हेटिव्हनं. डी बाय dx लिहूया. कुणाचं डेरिव्हेटिव्ह? त्या कॉट xचं. ओके. सांगू का? सी न सुरुवात होणाऱ्या कुठल्या-कुठल्या टर्म आहेत रे? कॉस x आहे, कॉट आहे. आणि कोसेक पण आहे. बरोबर? याची सगळ्यांची सुरुवात सी न होते आणि या सगळ्यांचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. मग हे कोण आहे? कॉट. त्याचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर एक्स. मग कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे मला आन्सर मध्ये मायनस साइन मी अगोदर देतो. ओके. मग काय-काय मिळालं मला? ए रेज टू कोण? कॉट एक्स इंटू कोण आहे? लॉग ए आणि इंटू कोण? कोसेक स्क्वेअर एक्स. व्हिडिओ पॉज करायचा आणि हे लिहून घ्यायचं. बरं याचा सीईटीला फायदा होईल का? नक्की होणार आहे. ही प्रॉपर्टी कुठं ना कुठं तरी तुम्हाला वापरावी लागेल. ए रेज टू लॉग आहे. त्याचा बेस एच आहे. इथली टर्म. त्यावेळेस ते लॉग कॅन्सल होणार आणि कॉटेक्स शिल्लक राहणार. ओके. पहिला प्रॉब्लेम फिनिश. समजलाय व्यवस्थित तुम्हाला? लिहून घेतला का तुम्ही? नसला तर व्हिडिओ पॉज करा. पहिल्यांदा लिहून घ्या. परीक्षेत येईल का? 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. 1 मार्काचे बहुतेक 4 प्रश्न असतात पेपरमध्ये. ओके. नेक्स्ट क्वेशन. एकदम सोपं. आत्ताचीच प्रॉपर्टी वापरायची आहे आपण. पण नाही, ही थोडंसं वेगळं होईल बघा. लक्ष द्या. आत्ताचीच प्रॉपर्टी वापरणार आहे मी. हे 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे. पुढं लॉग आहे 2 आणि sin x. हे जे 9 आहे तो 3 चा स्क्वेअर आहे. ओके. पुन्हा लॉग 3 आणि cos x. चला लॉगची अजून एक प्रॉपर्टी वापरायची आहे, की लॉगच्या समोर जो नंबर आहे तो रेज टू जातो. लॉगच्या समोर जो नंबर आहे तो काय होणार आहे? रेज टू. म्हणजे मला मिळणार काय? हां, 2 आणि इथं मिळणार आहे sin x. ओके. ओके, ओके. sin स्क्वेअर x हे 2 वरती जाणार ना? प्लस हे 3 आहे लॉग 3 आणि इथं येणार आहे cos स्क्वेअर x. प्रॉपर्टी सांगितलेली. इथला नंबर सेम असेल तर लॉग कॅन्सल होणार. इथं 2 आहे, इथं 2 आहे. लॉग कॅन्सल होणार. उरणार कोण? sin स्क्वेअर x. हे 3 आणि 3 लॉग कॅन्सल होणार. उरणार कोण? cos स्क्वेअर x. म्हणजे y ची व्हॅल्यू 1 आली. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे. मग लिहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग y चं डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx. 1 कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह 0 येणार. पुन्हा सांगतो. आता व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रॉब्लेम इमिजिएटली सॉल्व्ह करा. ओके. आता नीट लक्ष द्या. मी डायरेक्टली तुम्हाला पुढच्या स्लाइड्सवर नेतोय बरं का. समजून घ्या. एकदम इथं. शेवटची स्लाइड. ओके. फार जास्त प्रॉब्लेम घेणार नाही. आपण हळू सुरुवात करूया. माझी इच्छा आहे, की हे तुम्ही जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. मी शेवटपर्यंत मॅथ्स तुमचं घेणार आहे.
रोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. शनिवार, रविवारी एखाद दिवशी सुट्टी घेईन बरं का लक्षात घ्या. पण जमलं तर अगोदरच व्हिडिओ प्रोव्हाईड करेन आणि जास्त वेळ नाहीये. थोडा-थोडा वेळ सुरुवातीला तुमचा मी घेणार आहे. पण मी सांगू का, जे घेणार तेच परीक्षेत येणार आहे. ओके. प्रॉपर्टी बघा आता. आता तीच प्रॉपर्टी असल्यामुळे अगदी सोपं जाईल आपल्याला. हा 5 चा स्क्वेअर आहे आणि नेमकं इथं 5 देतायत ते. सेक एक्स. हा 4 चा स्क्वेअर आहे. मग इथं पुढं 4च दिलं असणार आहे बेस. बरोबर आहे टॅन एक्स. ओके. म्हणजे काय मिळालं बघा 5 लॉग इथं 5 मध्ये लॉग कॅन्सल होणार आहे. पण इथं कोण आलंय? सेक स्क्वेअर एक्स. 4 लॉग इथं 4 म्हणजे ते कॅन्सल होणार आहे. पुढं कोण आलंय? टॅन स्क्वेअर एक्स. मग आता कॅन्सल झाल्यानंतर मला मिळालंय काय? सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स की ज्याची व्हॅल्यू पण 1 असते. मग y इक्वॉल्स टू परत 1 आलं. नाही आता सॉल्व्ह करून देणार. 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे सांगा? 0 येणार. ओके. तो पहिला प्रॉब्लेम सोपा होता. दुसरा पण सोपा होता. ओके. आता तिसरा प्रॉब्लेमला वेळ लागेल. पण हा प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे ना, या टर्म कदाचित तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये सुद्धा बघायला मिळतील. ओके. करायचं काय बघा फर्स्ट स्टेप. मी y इक्वल्स टू लिहितोय ते समजून घ्या. वरती लिहितोय मी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स आणि खाली लिहिलंय मी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि मायनस एक्स. काय चेंज केला? न्यूमरेटर मध्ये फक्त मी हे बघा ॲडिशन आहे. कॉम्युटेटिव्ह रूल आहे. आपण चेंज करू शकतो. 3 प्लस 4 ची व्हॅल्यू 7. मग 4 प्लस 3 ची पण 7च ना. तसंच केलंय मी. हे असं मी का केलं? कारण मला आता डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आहे. इथं हे मायनस साइन आहे ना, मग मी आता प्लसनं मल्टिप्लाय करणार. ओके. मग मला असं मिळणार आहे y इक्वल्स टू लॉग ओके. इथं ब्रॅकेट देऊया आपण. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स मग त्याला कशाला मल्टिप्लाय करायचं? कॉन्जुगेट पेअरनं म्हणजे इथं येणार आहे प्लस एक्स. हो, बरोबरच आहे रे. इथं रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स आहे. ऑब्व्हियसली डिनॉमिनेटरला जर या ब्रॅकेटनं मल्टिप्लाय केलं वरती सुद्धा तीच ब्रॅकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे. म्हणजे रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. आता काय होतं नीट लक्ष द्या. जेव्हा रॅशनलायझेशन करतो ना, तेव्हा आपल्याला लकीली ए प्लस बी, ए मायनस बी असं 2 ब्रॅकेट मिळतातच. कारण मायनस आहे म्हणून तर आपण प्लस घेतलंय. आलं का लक्षात तुमच्या? मग फॉर्म्युला काय? ए प्लस बी, ए मायनस बीचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे मला असं मिळणार आहे लॉग पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला की रूट कॅन्सल होईल. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर करा. ओके. पण तुम्ही ऑब्झर्व्ह केला का ही सेम ब्रॅकेट आहे. मग ब्रॅकेट स्क्वेअर होणार. मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल फक्त ए स्क्वेअर उरणार आहे. म्हणजे माझ्याकडे उरणार आहे y इक्वल्स टू लॉग ओके एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस लॉग ए स्क्वेअर. आता कळालं का रे तुम्हाला? हे लॉग किती इम्पॉर्टंट आहे? डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल सगळ्या ठिकाणी तुम्हाला लॉगची प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. काय? की इथं डिव्हाइड आहे म्हणून मायनस साइन. मल्टिप्लिकेशन असतं तर प्लस साइन हे लक्षात घ्या. ओके. पण लकीली इथं बघितलं का कॉन्स्टंट टर्म आहे तेव्हा तिचं डेरिव्हेटिव्ह आता 0 येणार आहे. चला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता चेन रूल बघा मी कसं करतोय पहिला लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढतो 1 अपॉन जे काय आहे ते. एक काम करूया थांबा 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो. एक स्टेप मी जरा एक्स्ट्रा करतो. बघा मी असं लिहितोय y इक्वल्स टू 2 लॉग हे बरं पडेल ना? काय कळालं का? जे रेज टू टर्म आहे ती आपण पुढे घेऊ शकतो. हे असं लिहिलंच पाहिजे ए स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करूया. ओके. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दॅट इक्वल्स टू 2 तसंच ठेवूया. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जे काय आहे ते 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. ठीक आहे. पण चेन रूल नुसार याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय पण करायचंय. चला ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह. पुन्हा चेन रूल आहे. कसं सांगू का? पहिला या रूटचं डेरिव्हेटिव्ह काढा. तर हे कालचं लेक्चर बघणं गरजेचं आहे बरं का लक्षात घ्या. रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि रूटच्या आत जे काय आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा कशानं 2x न आणि एक्स डेरिव्हेटिव्ह 1 ही ब्रॅकेट असू द्या अशी हा. ही कॉन्स्टंट टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 कॅन्सल झालंय. आता इथं मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे बघा हे 2 अपॉन रूट
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स इंटू. आता ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झालंय. वरती फक्त एक्स उरलंय. इथं 1/1 आहे. मग एक्स न 1 न मल्टिप्लाय करा. एक्स येईल प्लस यानं ह्याला मल्टिप्लाय करा रूट येईल. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय या दोघांचा प्रॉडक्ट. ते 2 कॅन्सल झाले बरं का लक्षात घ्या. मग आता झालं काय बघा मला मिळतंय काय? शांतपणे बघा ह्या पूर्ण ब्रॅकेटला ही पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि मला जे आन्सर मिळणार आहे ते 2 ऑफ रूट काय मिळणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. माझं आहे का? हे न्यूमेरिकल 2 नाही 3 मार्काला सुद्धा येऊ शकतं. बघितल्या काय आठवलं पाहिजे? रॅशनलायझेशन. अजून काय आठवलं पाहिजे? की लॉगच्या प्रॉपर्टीज वापरून ह्यांना सिम्प्लिफाय करणं. आता मी थोडंसं बाजूला सरकतोय. ओके बघा. ओके, मग याचा स्क्रीनशॉट काढा. तुमच्या नोट्समध्ये हे ऍड करा बाळांनो आणि व्यवस्थित नोट्स मात्र पाहिजेत हं. पहिल्या लेक्चर पासूनच्या नोट्स तुमच्या परफेक्ट पाहिजेत. ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे बघूया. ओके, हाही प्रॉब्लेम अतिशय महत्वाचा आहे. आता मी तुमच्यासाठी तर लिहितो आणि पुन्हा पुसून टाकणार आहे. 1 मायनस कॉस 2 थीटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा. मायनस असेल तर साइन स्क्वेअर, प्लस असेल तर कॉस स्क्वेअर. ओके. लक्ष द्या. इथं जर 2 थीटा असेल, तर इथं थीटा आहे. म्हणजे हाल्फ करतोय आपण. म्हणजे जो आहे तो अँगल हाल्फ करायचा आहे. म्हणजे मग y इक्वल्स टू काय आलं बघा, लॉग रूट मध्ये आलं का 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर. जो अँगल आहे तो परत हाल्फ करायचा आहे. म्हणजे 3x/4. प्लस असेल तर 2 कॉस स्क्वेअर 3x/4. 2 ला 2 कॅन्सल. ओके. 2 ला 2 कॅन्सल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे कोण? टॅन स्क्वेअर. आणि त्याचं स्क्वेअर रूट टॅन येणार. ओके. आता चेन रूलची गंमत बघा. इथं चेन रूल नुसार आपण डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करतो. पण कोणाचं? बरं, पहिलं डेरिव्हेटिव्ह काढायचंय लॉगचं. 1 अपॉन जे आहे ते. दुसरं डेरिव्हेटिव्ह टॅनचं इंटू करायचंय. सेक स्क्वेअर पुढे जे आहे ते. आणि तिसरं डेरिव्हेटिव्ह याचं. आलं का लक्षात? मग आता मी इथं लिहितोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल्स टू लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जे काय आहे ती टर्म आहे तशी लिहायची. टॅन 3x/4. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर 3x/4. याचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मग 1 इंटू 3/4 म्हणजे 3/4 मग हे तुमचं फायनल आन्सर. पण थांबा की कुठलं फायनल करूया जरा थांबा. हे टॅन म्हणजे कोण रे? टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. ओके. म्हणजे साइन 3x/4 अपॉनचं वरती लिहितो मी कॉस 3x/4. सेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर. ओके. 3x/4. हे 4 म्हणजे 2 इंटू 2. बरोबर आहे आणि हे 3 आहे. तर ठीक आहे आता ऐका. या कॉसला हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि वरती मी 3 लिहितोय. ह्यातला जो 2 आहे तो मी अगोदर लिहिला. आता उरलंय कोण? 2 साइन कॉस. म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा कॉस थिटा. फॉर्म्युलाची लिस्ट वाढवत चला. जे डेरिव्हेटिव्हचे मी फॉर्म्युला वापरतोय ते तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा. पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. फॉर्म्युला तोंडपाठ होतील. लक्षात घ्या. वापरून लक्षात ठेवायचे. मग बघा 2 साइन कॉस असेल तर साइन 2 थिटा होते. म्हणजे अँगल डबल होतोय. बघा हे 2 जाऊ दे मी इथं लिहिलंय. 2 साइन कॉस म्हणजे अँगल डबल होणार आणि डबल होऊन तो 3x/2 होणार. डबल होऊन किती होणार तो? 3x/2. ओके. प्रत्येक वेळेस सांगतोय व्हिडिओ पॉज करायचा, प्रॉब्लेम लिहून घ्यायचा. आता हे शेवटचा प्रॉब्लेम आहे. लक्ष द्या. त्याच्यानंतर त्या टाइपचे सेम 3 प्रॉब्लेम तुम्हाला ॲज अ होमवर्क दिलेत मी. आता हे पहिला याचं वाटलं लक्षात ठेवा हे होमवर्कचे आहेत बरं का. आणि त्याच्या अगोदर मी हा घेतोय. हा का महत्वाचा आहे, की इथं मला सेपरेट करायचंय. कसं करतोय बघा मी y इक्वल्स टू लॉग e⁻3x. ओके. हे साइन कुठलं आहे सांगा? इंटू आहे ना, मग काय लिहिलं मी? प्लस लॉग. ओके. लक्ष द्या. 3x मायनस 4 रेज टू 2/3. आता त्याच्या पुढे जागा आहे, पण ठीक आहे मी खाली लिहितो बरं का पुढे. मायनस का? डिव्हाइड आहे म्हणून. लॉग क्यूब रूट मध्ये आता क्यूब रूट मध्ये नकोय मला थांबा. क्यूब रूट मध्ये मी लिहिणार नाही. मी असं लिहितो 2x प्लस 5 रेज टू 1/3 म्हणजेच क्यूब रूट ना. बरं एक काम करूया आता. पुन्हा सिम्प्लिफाय. लॉग रेज टू जे काय आहे ते पुढे येतं. मग जे 3x पुढे येणार. ओके. माझं काही लिहायचं राहिलेलं नाहीये बरं का. लॉग ए मी लिहिलंच नाही का त्याची व्हॅल्यू 1 असते लक्षात घ्या. कारण जेव्हा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये बेस नसतो तेव्हा तो ईच असतो लक्षात घ्या. मग हे आणि हे सेम असलं त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. प्लस
आता हे 2/3 पुढे घ्या. ओके. लॉग 3x - 4 -1/3 पुन्हा लॉग 2x + 5. चला डेरिव्हेटिव्ह काढूया. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. xचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 3 × 1 3 येणार. प्लस 2/3. आता चेन रूल ऐका. लॉग म्हणजे 1/, डोक्यात ठेवा. 3x - 4 आणि इंटू 3 करा चेन रूल. याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. 4 कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येतंय. तर 3x चं डेरिव्हेटिव्ह 3 येणार ना. मायनस परत 1/3. थांबा, थांबा, थांबा. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, जे काय आहे ते 2x + 5 पण चेन रूलनुसार मल्टिप्लाय करा. करा सिम्प्लिफाय. काय करणार सिम्प्लिफाय? 3 ला 3 कॅन्सल होईल. मग 3 प्लस 2/, ही ब्रॅकेट प्लस 2/3 इंटू ही ब्रॅकेट. सर मिळालं तुम्हाला? होमवर्क मी दिलाय. आता मी 15 मिनिटात झालं लक्षात घ्या. मी तुमचा बिलकुल वेळ घेणार नाही. फालतू टाईमपास करणार नाही. कुठलेही जोक सांगत बसणार नाहीये. पॉइंट टू पॉइंट मी घेणार लक्षात घ्या. जवळ-जवळ आता प्रॉब्लेम झाले किती बघा. हे तुम्ही करायचंय बघा. इंटू म्हणजे काय? प्लस. डिव्हाईड म्हणजे काय? मायनस. इंटू प्लस डिव्हाईड मायनस हे असं लिहिलंय म्हणजे कोण रेज टू काय असतं? 1/3 सगळं तेच आहे. मग आता मला सांगा तुम्ही आता आपण प्रॉब्लेम केले किती? 1, 2, 3, 4, 5 त्याच्यानंतर थांबा 6 त्याच्यानंतर 7, 8, 9 प्रॉब्लेम तुम्हाला ॲज अ मी होमवर्क दिलाय. पण तुम्ही डेरिव्हेटिव्हचा पहिलाच एक्सरसाइज बघा. आणि त्यातले काही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होतायत का बघा. नसेल तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, की त्या पहिल्या एक्सरसाइज मधला कुठला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे. या टाइपचं बरं का. अजून यात आपल्याला बरंच ते एफ-ऑफ-एक्स, जी-ऑफ-एक्स तसलं घ्यायचंय. ते सीईटी येतंयच. सीनियर्सना विचारा. ओके. मग छोटासा व्हिडिओ थांबवतोय. माझी इच्छा मगाशीच बोलून दाखवलंय. जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. तरी 1000च्या आसपास मुलं बघतायत, जॉइन होतायत. बरं ठीक आहे, त्यात काही सीनियर्स असणार आहेत. काही पालक सुद्धा व्हिडिओ बघतायत. मग माझी इच्छा काय? मी तुम्हाला खरं सांगू का? माझ्यासारखे लाखो पालक असतील, की ज्यांना 11वी-12वीत प्रॉपर मार्गदर्शन नाही मिळालं. मला बरेचसे पालक सुद्धा म्हणतात, "सर आम्हाला असं वाटतं, की तुमच्या लेक्चरला बसावं." ओके. मी खरं सांगू का? टॉपर्स बनवायचेत आपल्याला. पण ऑलरेडी माझ्याकडे टॉपर्सच घ्यायचे नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो, मी बरेचसे क्लासेस बघितले, की एंट्रन्स एक्झाम घेतात. ओके. खूप म्हणजे त्यांचा वेगळाच क्रायटेरिया असतो. 2-2, 3-3 एंट्रन्स देऊन पण मुलं रिजेक्ट करतात. तरी मुलं पुन्हा एंट्रन्सला ट्राय करतात. असू दे, चांगला क्लास मिळालाच पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, मी तसं काही करत नाहीये. मला साधी सिंपल मुलं पाहिजेत, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणारी. मी अथर्वचं नेहमीच सगळ्यांना मी कधी रिझल्ट शो करत नाही. साधारण बॅनर वगैरे लावत नाही. बस का 10वीत 50च मार्क होते आमच्या अथर्वला. आता 94 मिळालेत. मी खूप खुश आहे. सांगेल तर तू ऐकायचा. माझी तुमच्याकडे तीच अपेक्षा आहे. येच येणाऱ्या परीक्षेत या टाइपचे प्रॉब्लेम. पण ती लक्षात ठेवायची. Aच्या ऐवजी बी देतील रे, Cच्या सी देतील, काय देतील. थोडा चेंज करतील रे. पण आपण ते डोक्यात ठेवायचं ना. ठीक आहे, मग थांबवू हा व्हिडिओ इथं. ऑल द बेस्ट.